हॅलो मित्रांनो, आज आपण ब्लॉगरमध्ये स्टॅटिस्टिक्स विषयी माहिती घेऊया. बघा, स्टॅटिस्टिक्सवर आल्यानंतर आपल्याला काय दिसत आहे की ह्या तारखेला किती जणांनी बघितला, 2 जणांनी बघितला आणि आज 3 जणांनी बघितलेलं आहे. त्यानंतर हा इथे दाखवत आहे पेज व्ह्यू टुडे, पेज व्ह्यू यस्टरडे, पेज व्ह्यू लास्ट मंथ, पेज व्ह्यू ऑल टाईम हिस्ट्री आणि फॉलोअर्स. ते हे इन्फॉर्मेशन आपलं म्हणजे रिअल टाईम असते आणि रिसेंटली कोणी आला ते इन्फॉर्मेशनसुद्धा इथे दाखवते. फक्त आपल्याला रिफ्रेश करायची गरजच पडते. त्यानंतर तुम्हाला ट्रॅकिंग मॅनेज करायचं असेल तर ते पण तुम्ही इथून मॅनेज करू शकता. जसं की बघा, जसं तुम्हाला डोंट ट्रॅक माय व्ह्यू फॉर दिस ब्लॉग असा करायचा असेल तर तो पण तुम्ही इथे करू शकता. पण आपण मेन फोकस करणार आहोत हा स्टॅटिस्टिकवर. ठीक आहे. तर स्टॅटिस्टिक्सवर आपण पोस्ट किती केला त्याविषयी किंवा पोस्ट किती जण बघितला त्याविषयी, त्यानंतर ट्रॅफिक सोर्स कुठून येत आहे तेवढं ट्रॅफिक, तिची माहिती, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला ऑडियन्स कुठून आहे ते दाखवत आहे. त्यानंतर पोस्टमध्ये जाऊया. आतापर्यंत फक्त आपण एकच पोस्ट केला आणि ते पोस्ट दुसरा कोणीही बघितला नाही त्यामुळे नो स्टॅटस एट, चेक अगेन लेटर. म्हणजे आतापर्यंत त्याची स्टॅटिस्टिक्समध्ये काही अपडेट झालेलं नाही. कारण कारण की ते पेजेस कोणी बघितला नाही तर तिची इन्फॉर्मेशन इथे कसं शो करेल. जर कोणी बघितला असेल तर तो शो करेल, अदरवाईज तो करणार नाही. तर आपला हा वेबसाईट आहे, वेबसाईटवर जाऊ आणि आपण जो नवीन बनवला त्याविषयी बघू आणि आता याला अपडेट करून पाहू की काय येते इन्फॉर्मेशन. अपडेट करून बघू एकदा. बघा, आला पेज व्ह्यू एवढा आला म्हणून तो पोस्ट दाखवत आहे. आता आपण आतापर्यंत पेज बनवले नाही. पेज बनवल्यानंतर तुम्हाला माहीत पडेल जसं की पेज बनलेले आहेत का नाही. एक पेज बनवूया, कॉन्टॅक्ट अस म्हणून एक पेज बनवूया. ते कोणते सध्यासाठी कोणते पण बनवा तुम्ही. एवढी इन्फॉर्मेशन आपण इथे टाकलेलं आहोत. त्यानंतर ते सेम जो पोस्टमध्ये जी इन्फॉर्मेशन सांगितलं होतं ते इन्फॉर्मेशन आणि ऑप्शनमध्ये बघा अशा प्रकारचे ऑप्शन देते. जसं कोणाला कमेंट करायचं नसेल तर ते ऑप्शन इथे तुम्ही देऊ शकता. त्यानंतर याला मी पब्लिश करतो. आता ह्या वेबसाईटवर जाऊन आणि बघू की ह्यामध्ये काय दर्शवत आहे. तर बघा, आतापर्यंत त्या आपण बनवलेल्या पेजला कुठे टाकलेलं नाही. म्हणजे म्हणायचं हेच की जसं की आपण येथे व्ह्यू करू आणि येथे बघू की येथे व्ह्यूमध्ये काय दाखवत आहे. बघा, जो आपण कॉन्टॅक्ट अस म्हणून इन्फॉर्मेशन टाकला तर हॅलो, ॲड्रेस, सिटी, पोस्ट, मूव, एवढी इन्फॉर्मेशन त्यामध्ये शो करत आहे. तर बघा, इथे गेल्यानंतर स्टॅटिस्टिक्समध्ये गेल्यानंतर पेज चेक करूया एकदा, कारण की आपण पेज बघितलेलं आहे. पेज शो होईल. बघा, पेज शो झालेच अशा प्रकारचं. त्यानंतर ट्रॅफिक सोर्स बघा, रेफरिंग साईट म्हणजे कोणाकडून ते रेफर झालेला URL आहे आणि रेफरिंग साईट कोणत्या साईटवरून ते आलेली आहे. आणि जो आपण कीवर्ड टाकतो आपल्या SEO सर्च इंजिन ऑप्टिमायझेशनसाठी, त्यावेळेस जो आपण कीवर्ड टाकतो त्या आधारावर आपण सर्च केला की आपला साईट येते. तर आपण कोणकोणते कीवर्ड ह्या ठिकाणी आपल्या साईटसाठी टाकलेलं आहो ते पण इन्फॉर्मेशन ह्या ठिकाणी येते. आता मेन दुसरं म्हणजे ऑडियन्समध्ये बघू की युनायटेड स्टेटचे 2 जणांनी बघितलेलं आहे, इंडियामधले 7 जणांनी बघितलेलं आहे. त्यानंतर हा त्यांचा व्ह्यू दाखवत आहे, पेज व्ह्यू बाय कंट्रीज, इंडिया, US. त्यानंतर पेज व्ह्यू बाय ब्राउझर, कोणकोणते ब्राउझर यूज केलेलं आहे. तर 9 पेजसाठी म्हणजे आपणच आता सध्या बघत आहोत त्यासाठी तो 100% क्रोमचा देत आहे. आणि ऑपरेटिंग सिस्टीम कोणती दाखवत आहे, तो एक तर विंडोज दाखवत आहे, लिनक्स दाखवत आहे आणि मॅकिंटॉश दाखवत आहे. हा त्यांचा ग्राफ आहे, अशा प्रकारचा ग्राफ दाखवत आहे तो. तर हे झालं स्टॅटिस्टिक्सच्या विषयी. त्यानंतर कमेंटविषयी बघूया. कमेंट म्हणजे जो आपण स्टार्टिंगला टाकलेलं होतं कमेंट, हा कमेंट दाखवणार नाही कारण की ती पोस्ट आपण ऑलरेडी डिलीट मारलेलं होतं. बघूया आता ही वापस. हां, तरी पण येत आहे. आता हे जो कमेंट दिलेली होती पोस्टवर, याला मला
रिमूव्ह करायचे तर रिमूव्ह करू शकतो, रिमूव्ह कंटेंट करायचे असेल तर रिमूव्ह कंटेंट. अगर तो स्पॅम असेल तर स्पॅममध्ये पण आपण त्याला टाकू शकतो. आणि डिलीट करायचं असेल तर त्याला आपण डिलीट पण करू शकतो. जसं की स्पॅममध्ये टाकायचं असेल स्पॅममध्ये, तो स्पॅममध्ये गेलेला असेल बघा, स्पॅममध्ये गेला. त्यानंतर ते पोस्ट अवेलेबल नाही तरी पण करूया, त्याला डिलीट करूया. आता डिलीट केल्यानंतर बघा कमेंट केलेली आहे, आणि कमेंट तुम्हाला टाकण्यासाठी इथे तुम्ही काही कमेंट टाकू शकता, आणि ते कमेंट आपल्याला त्या ठिकाणी शो करेल. पब्लिश केला, आपण आपल्या कमेंटवर आलो आणि कमेंटवर बघू की ते ते कमेंट पब्लिश झाली की नाही. तर त्या कमेंटवर आपण पूर्णपणे अधिकार ठेवू शकतो. जसं की ते रिमूव्ह करायचं, त्या कमेंटला डिलीट करायचं, स्पॅम करायचं. तर अशा प्रकारची इन्फॉर्मेशन त्यामध्ये पुटअप असते. त्यानंतर अर्निंग, तुम्ही ब्लॉगर थ्रू, हे तर गुगलचीच एक ॲक्वायर कंपनी आहे. ते ह्या कंपनीमध्ये जो आपण यूज करतो ब्लॉगरमध्ये ब्लॉग यूज करतो, तर ब्लॉगर थ्रू तुम्ही पैसे कमवू शकता गुगल ॲडसेन्सचे. ह्यानंतर मी नंतर सांगणार, पण एवढं लक्षात ठेवायचे की तुम्ही ब्लॉगर थ्रू पैसे कमवू शकता. त्यानंतर याच्यानंतर आपण नंतर करूया, कारण की यासाठी अलग व्हिडिओ काढणार आहे मी. त्यानंतर पेजेसमध्ये जाऊ. पेजेस तुम्ही आताच बघितलं, सेम जो पोस्टमधलं इन्फॉर्मेशन आहे सेम जी इन्फॉर्मेशन आहे पब्लिश केलेली आहे. त्यानंतर लेआउटमध्ये जाऊ, तर लेआउटमध्ये तुम्हाला आपल्या साईटचा जो लेआउट आहे तो दिसेल, जसं की फेविकॉन, त्यानंतर नॅवबार, त्यानंतर हेडर काय होतं आपल्या ह्याचं, क्रॉस कॉलम, त्यानंतर क्रॉस कॉलम 2, साईड बार राईट, मेन ज्यामध्ये आपली पोस्ट आहे. त्यानंतर तुम्ही ती ॲड गॅजेट करू शकता. त्या ॲड गॅजेट करायचं गेलं तर तुम्ही ॲडसेन्स, फीचर पोस्ट, ब्लॉग सर्च, HTML, जावास्क्रिप्ट, प्रोफाईल ऑलरेडी तुम्ही ॲडेड आहे अबाउट मीमध्ये, ब्लॉग आर्चिव्ह करू शकता. त्यानंतर पेज हेडर लिहू शकता, इमेज टाकू शकता, लेबल टाकू शकता, असे खूप सारे असंख्य गोष्टी यामध्ये टाकू शकता. त्यानंतर दुसऱ्या पेजवर जाऊ, मोर गॅजेटमध्ये, आणि मोर गॅजेटमध्ये तुम्हाला आणखी खूप सारे इन्फॉर्मेशन दिसेल, जसं की कॉन्टॅक्ट फॉर्म टाकायचं असेल तर कॉन्टॅक्ट फॉर्ममध्ये क्लिक केलो. कॉन्टॅक्ट फॉर्ममध्ये क्लिक केलं, त्याला सेव्ह केलो, आणि बघा तो कॉन्टॅक्ट फॉर्म इथे आलेला आहे. अगर मी सर्व झाल्या गोष्टीनंतर मी याचा सेव्ह अरेंजमेंट करतो, आणि सेव्ह अरेंजमेंट केल्यानंतर याला मी बघतो की कशा पद्धतीने ते दिसत आहे. बघा कॉन्टॅक्ट फॉर्म आला या ठिकाणी. तर असे बहुत सारे तुम्ही गॅजेट ॲड करू शकता. त्यानंतर मी दुसरी गोष्ट, पोस्टवर गेल्यानंतर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन चेंज करायची, जसं की मला पोस्टवर हा ऑप्शन बघायचा नाही, हा ऑप्शन बघायचा नाही, हा कमेंट पण बघायचं नाही, मला लेबल पण बघायचं नाही, त्यानंतर हा सो क्विक एडिटिंग पण बघायचं नाही, शेअर बटन पण मला बघायचं नाही, त्यानंतर लोकेशन पण, इत्यादी इन्फॉर्मेशन मला ह्या ठिकाणी बघायची नाही. त्यानंतर मी त्याला सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर मी आपल्या पोस्टवर जातो, आणि पोस्टवर गेल्यानंतर मी बघतो की कशा प्रकारची साईट तयार झालेली आहे. बघा, त्यानंतर तुम्हाला इथे काहीही इन्फॉर्मेशन शो करत नाही, ना ऑथर, ना डेट, ना टाईम, अशा प्रकारची इन्फॉर्मेशन या ठिकाणी नाही. त्यानंतर फुटरमध्ये तुम्ही पण गॅजेट ॲड करू शकता, आणि फुटरमधलं पण इन्फॉर्मेशन तुम्ही त्यामध्ये सेव्ह करू शकता. सेम प्रोसेस जो मी आता कॉन्टॅक्टचा फॉर्म केला ना, सेम प्रोसेस इथे पण लागू होते. त्यानंतर तुम्ही स्वतःचे ॲड ओन गॅजेट पण किती करू शकता, जसं की URL ॲड करून तुम्ही ती टाकू शकता. जसं की तुम्ही त्या ठिकाणी URL ॲड्रेस टाकून करू शकता. आता मला काही करायचं नाही आहे, म्हणून मी त्याला दुसरा गॅजेटविषयी तुम्हाला सांगत आहे. जसं की मला ब्लॉग पोस्ट म्हणजे का ब्लॉग सर्चसाठी एक बटन म्हणजे गॅजेट ॲड करायचे आहे, तर सर्च दिस ब्लॉग म्हणून करत आहे, सेव्ह करत आहे. त्यातच काही केल्यानंतर तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे सेव्ह अरेंजमेंट करणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर आपण बघू की पोस्ट कशी दिसतो. बघितल्यानंतर बघा तुम्हाला एक सर्च ब्लॉगर म्हणून एका लास्टला फुटरमध्ये एक दिसत आहे. अशा प्रकारचे तुम्ही गॅजेट त्यामध्ये त्या ठिकाणी ॲड करू शकता. ठीक आहे. त्यानंतर आपण टेम्पलेटमध्ये जाऊ. टेम्पलेटमध्ये गेल्यानंतर
तुम्हाला अशा प्रकारचं एक लाईव्ह ऑन ब्लॉग आणि मोबाईल या दोन टेम्पलेट दिसणार. त्याविषयी मी दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जास्त इन्फॉर्मेशन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर जरूर करा.